नमस्कार. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 11व्या भागात मी वीणा दिघे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि अर्थातच स्वागत करते डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं, जे आपले मुख्य मार्गदर्शक आहेत. सर नमस्कार. नमस्कार. गेल्या काही भागांमध्ये आपण विविध पर्सनॅलिटीज बद्दल जाणून घेतो आहोत सर, विविध गुणधर्मांच्या व्यक्तिमत्वांबद्दल आणि मग पर्यायानं त्यांना होणारे मानसिक समस्या आणि त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो. मला तुम्हाला हे विचारायचंय सर, आपल्या अवतीभोवती काही कुटुंबांमध्ये आपण अशी व्यक्तिमत्व बघतो की जी शांत आहेत, संयमी आहेत, म्हणजे वरवर पाहता ती इंट्रोव्हर्ट वाटतात, पण तरीही ती इंट्रोव्हर्टच असतात की आणखीन काही वेगळा प्रकार अशा व्यक्तिमत्वांबद्दल सायकोलॉजीमध्ये आहे? बरोबर आहे. जसं आपण ए टाईप बी टाईप व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला त्याचप्रमाणे सी टाईप हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. बरं. तर या व्यक्तिमत्वाच्या ज्या व्यक्ती असतात त्या सोसी, इतरांसाठी त्याग करणाऱ्या, दुःख सहन करणाऱ्या, भावना आतल्या आत दाबून ठेवणाऱ्या, म्हणजे यांचं सर्व जीवन समर्पित असल्यासारखं असतं इतरांसाठी. आणि त्याच्यामुळं अशा व्यक्ती ज्या आहेत त्या शक्यतो पूर्वीच्या काळी आपण दिसायच्या, सुना वगैरे ज्या असायच्या त्या तशा टाईपच्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती असायच्या. आणि मग त्या सर्व स्वतःच काहीच त्या पाहायच्या नाही. अच्छा. पण तरीही सर्वसामान्यांसाठी, म्हणजे मलाही हा प्रश्न आहे की इंट्रोव्हर्ट आणि अशा सी टाईप व्यक्ती यांच्यामधला असा मुख्य फरक काय सांगता येईल आपल्याला? फरक असा आहे की इंट्रोव्हर्ट व्यक्ती ही काही इतरांसाठी त्याग करत नाही, ती फक्त स्वतःच अंतर्मुख, म्हणजे स्वतःच एन्जॉय करणार, एकटं राहून एन्जॉय करायचे त्यांचे. आणि ह्या व्यक्ती तशा नसतात, त्या स्वतःच्या आनंदाचा भावना त्या आतल्यात दाबवतात, इमोशन्स व्यक्त करत नाहीत, अशा टाईपच्या ह्या व्यक्ती असतात. बर. मग असं प्रत्येक वेळी भावनांचं दमन करणं, त्या व्यक्त न करणं, याच्यामुळे काही मानसिक समस्या उद्भवतात आणि त्या कोणत्या? आपल्याला हे माहित असेल की काही डिसिजेस जे सायकोसोमॅटिक जे डिसिजेस असतात ते बऱ्याच वेळा भावनांचं दमन केल्यामुळे होतात, इमोशन्स व्यक्त न केल्यामुळे होतात. अशा व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींना शक्यतो कॅन्सरचा धोका असतो. बापरे. म्हणजे आता शारीरिक आजारावरच गेलो आपण, म्हणजे मानसिक समस्येतून शारीरिक आजार उद्भवतात. पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीच्या काळी सुद्धा महिलांमध्ये, विशेषतः सुनांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून यायचे, जे की अलीकडे दिसत नाही. कारण अलीकडच्या ज्या सुना आहेत त्या तशा पद्धतीने बिहेव करत नाही. कुटुंब व्यवस्था बदलली, हे एक त्याला कारण असू शकतं. बरोबर आहे. आणि मग ह्या समस्यांचं त्यांनी समाधान किंवा मग या समस्येवर मात करण्यासाठी काही असे टेक्निक्स, माइंडफुल टेक्निक्स, किंवा आपण काय त्याच्यासाठी उपाय सांगणार? याच्यामध्ये काही काही कुटुंब आजही असं ट्रॅडिशनल पद्धतीने वागतात. आपल्याला असं वाटतं की त्यांनी मोकळं सगळ्यांशी बोलावं, कधी कधी ती पद्धत किंवा ते स्वातंत्र्य त्या व्यक्तीला नसतं. अशा वेळेस अशा व्यक्तीने काय करावं की डायरी लिहिण्याची पद्धत विकसित करावी. अच्छा अच्छा. किंवा आपली एखादी मैत्रीण किंवा आपली नात्यातली एखादी बहीण जिच्याकडं आपल्या जे विश्वासू आहेत, ज्या कुठे त्याच्याबद्दल काही बोलणार नाहीत, अशा प्रकारची भावना व्यक्त करावी. तसेच आपल्या भावनांना वाव द्यावा. आपण इतरांसाठी सर्व करतोच आहे, पण आपल्या देखील काही इच्छा असतात, आपल्या देखील भावना असतात, त्यांच्यासाठी देखील त्यांनी वाव द्यावा. आणि हा जो आजार आहे, ही जी लक्षणं आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत हे टाळायचे असतील तर हॅपी हार्मोन्स डेव्हलप करण्यासाठीच्या काही गोष्टी आहेत, ज्याला डोज आपण म्हणतो डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन, हे हॅपी हार्मोन्स आहेत. ते हॅपी हार्मोन्स डेव्हलप करण्यासाठी काही टेक्निक्स असतात जे की तज्ज्ञ किंवा सायकोथेरपिस्ट यांना माहीत असतात. त्यांनी जर तसा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे जर काही माइंडफुल टेक्निक्स डेव्हलप केले तर ह्या व्यक्ती देखील परिपूर्ण त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं वर्तन करून देखील यांना आनंदी राहता येईल. जीवनामध्ये यांचं सुद्धा एक वेगळं अस्तित्व निर्माण होईल आणि यांना देखील जीवनामध्ये विकास करता येईल. बरोबर आहे. म्हणजे मूळ पिंड तर आपण बदलू नाही शकत, स्वभावाचा जो असेल तो त्याच्यात एकदम ड्रास्टिक चेंज नाही होऊ शकत. पण अर्थातच अशा काही छोट्या छोट्या उपायांनी आपण आपल्याला त्रासदायक गोष्टी बाजूला सारू शकतो. कारण ह्या टोचणाऱ्या गोष्टी बाजूला झाल्या तरच आनंद, निखळ आनंद निर्माण होऊ शकतो. तर नक्कीच सी टाईप व्यक्तिमत्व जर आपल्या अवतीभोवती असतील तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट नक्की पोचवायला हरकत नाही. जर आणि मुळात या एपिसोड्समुळे किंवा सरांनी सांगितलेल्या माहितीमुळे आपल्याला अशी व्यक्तिमत्व समजतील तरी
आणि मग आपल्याला त्यांच्या भावना, त्यांच्या वेदना सुद्धा कळू शकतील. मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट होईल सर यामुळे. तर अशाच उपयुक्त छान माहितीसाठी पुढच्या एपिसोड्समध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. एनहान्सिंग हॅपीनेसच्या आजच्या 11व्या भागात आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.